यहाँ पर आए हैं, उनका इस्तकबाल करने के लिए मैं तनवीर सरकार। इसके बाद मैं नितिन भाऊ राजपूत ये अपने ख्यालात का इजहार करेंगे और अपने ख्यालात का इजहार करें। भाई समान है, कोई मेरे दोस्त समान है। मैं इनको ये जिला परिषद उर्दू उच्च प्राथमिक स्कूल के 100 साल पूरे होने के उपलक्ष्य पर बधाई देता हूँ। और यहाँ पर जो मेरे शिक्षक दोस्त है सभी, मतलब एक मराठीमध्ये कहावत आहे, गुरु जो करतो तो चेला करतो। म्हणजे गुरु जो शिकवतात तेच चेले करतात आणि गुरु चांगले असते तर चेले चांगले होतात। आता मॅडम बोलत होत्या की मराठी शाळेला ISO क्रमांक भेटल्यानंतर इथं काहीतरी एक खलबत चालली, त्या खलबतीमध्ये मी सुद्धा होतो। आमचे राजू नेता वगैरे सर्वच मित्र होते आणि तेव्हा खरं सरांना खंत वाटली होती की साला सब मतलब मराठी शाळेला ISO मार्क भेटू शकतो तर उर्दू शाळेला का नाही। पण मॅडम मी शिकलेलो आहे, त्या दोन्ही बिल्डिंग मी पाहिलेल्या आहे। 1985 पासून या बिल्डिंग पाहत आलेलो आहे। या दोन्ही शाळेचे विद्यार्थी जो म्हणजे या शाळेचे विद्यार्थी असे कोणी इंजिनियर झाले, कोणी डॉक्टर झाले। माझे वडील पण उच्च श्रेणी मुख्याध्यापक इथं शिकले होते, माझे आजोबा पण इथं शिकले होते। त्यांनी पण 7वी पर्यंत इंग्लिश मीडियममध्ये नंतर देवघर राजाला ॲडमिशन घेतलेली होती। काकांचे वडील पण चांगले डॉक्टर होते। आणि या शाळेतील अनेक विद्यार्थी कोणी दिल्लीमध्ये पण आहे, वैज्ञानिक आहे। या शाळेच्या जेवढे काही मुलं असतात आणि आमच्या रायपूरचा भाईचारा एवढा आहे की मला नाही वाटत की मी आज 47 वर्षाचा होत आहे की हिंदू मुस्लिम इथं काही वाद झाला असेल। तुमचा झाला असेल शाळेबद्दल वाद, ISO मार्किंग बद्दल, परंतु आमच्या गावाचे जे रहिवासी आहे ते एवढ्या चांगल्या प्रकारे आता मागच्या वक्त्यांनी म्हटले, सरच सांगत होते की पूर्ण भारतामध्ये रायपूर या गावाचं नाव आहे की इथं 50% हिंदू असते आणि 50% मुस्लिम असते असताना सुद्धा आतापर्यंत इथं कुठलाही वाद झाला नाही। इकडून अल्लाह अकबरचे नारे असेल तर तेच आमच्या सोबत जे श्रीरामचे नारे द्यायला सुद्धा तयार असतात। त्याच्यामुळे मी गावाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि परत शाळेला शुभेच्छा देतो की आता तुम्हाला ISO मार्किंग भेटलं, आता येणाऱ्या भविष्यात तुम्ही 3 दुनी 4 चौगुणी प्रगती करू। आणि तुमची आपले विद्यार्थी सर परत एक बोलले की या ज्या इंग्लिश शाळा सुरू झाल्या आहेत या फक्त एक देखावा असतो, सरांनी सांगितलं। आणि तिथं आपल्या मुलाला मार्क वाढवून दिले जातात आणि नंतर 10वी नंतर तो एक सदम्यात जातो की मी 9वी पर्यंत मला चांगले मार्क होते आणि 10वीत येऊन मला काय झालं नाही पडत। त्याचं एक कारण असं आहे की आपण जेव्हा पालक मीटिंग होती, पालकाला बोलत जातात तेव्हा सांगतात ते की तुमचा मुलगा चांगला हुशार आहे, तुम्ही लक्ष द्या, आम्ही लक्ष। आता आम्हीच लक्ष द्यायचं तर तुमची शाळेत कशाला टाका पोरं भैया। अगर हमने बच्चों के ऊपर ध्यान देना है तो आपके स्कूल में कैसे डाले 25-25, 30-30 हजार रुपये फीस लेते आप। तो मैं ये कहना चाहता हूँ सभी गाँव वासियों को, मेरे दोस्तों को कि मैं चाहता हूँ कि ये जो दोनों स्कूल है ये इतनी बेहतरीन एजुकेशन है इनका। अगर आप अपना बच्चा डाल के देखिए, अगर रायपुर में मेरा बच्चा होता तो मैं ऊपर वाले की कसम खा के बोलता हूँ मेरा बच्चा मराठी स्कूल में ही पढ़ता। आप लोगों ने मेरे को यहाँ बुलाया, मेरी खिदमत की, मेरा स्वागत किया, इसलिए मैं आप सबका दिल से ऋणी हूँ और मैं सबको बधाई देता हूँ और रुकता हूँ। धन्यवाद। नितिन भाव ने अभी बहुत अच्छे अपने ख्यालात का इजहार किया। जिस तरह की बातें उन्होंने की है कि रायपुर जो शहर है, यहाँ पर ये जो गांव है, यहाँ हिंदू मुसलमान का किसी तरह का कोई तनाज़ा नहीं है। मैं आगे बढ़ता हूँ इन 4 मिसरों के साथ कि ये टूटे बुत गिरे मीनार और मेंबर नहीं होते, ये टूटे बुत गिरे मीनार और मेंबर नहीं होते, नज़र में खून में डूबे हुए मंजर नहीं होते, और शहीदों ने जो चाहा था वही हिंदुस्तान होता अगर कमजोर मेरे देश के रहबर नहीं होते। आप तमाम जानते हैं कि ये तफरीका जो पैदा करता है ये कौन करता है। ये कोई स्कूलों से, मंदिर से, मस्जिद से ये सारी चीज़ें नहीं होती है। आप सब जानते हैं, वो वक्त नहीं है अभी सारी बातें करने का। अब मैं आगे बढ़ता हूँ।